महाविस्तार ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी आपण अशा पद्धतीनं ह्याच्यावर टच करायचं आहे आणि ओपन करायचं आहे. आता हे ओपन करताना आपल्याला म्हणजे ह्याला जे आहे ते व्हॉट्सअपला आपल्याला अलाव करावं लागेल किंवा ह्या माध्यमातून असलेल्या फाईल जे आहे ते इन्स्टॉल करण्यास त्याला परवानगी द्यावी लागते. त्यासाठी सेटिंगमध्ये जायचं आणि अलाव फ्रॉम दिस डिव्हाइस असं हे अलाव करायचं आणि बॅक येऊन हे जे आहे ते अशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं. आता हे ॲप जे आहे ते आता इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर ओपन करायचं आहे आणि ओपन झाल्याच्यानंतर नोंदणीसाठी येथे क्लिक करा. हे झाल्याच्यानंतर इथं जे आहे ते आपली जी काही माहिती आहे पर्सनल ती आपण भरायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे नंबर टाकल्यानंतर सत्यापित करा असं म्हणायचं आहे. तर आपल्याला SMS जो आहे तो कृषी संजीवनी ॲपचा मिळालेला आहे 185183. अशा पद्धतीनं OTP टाकून सत्यापित करा आणि बाकी मग ह्या सगळ्या डिटेल्स जे आहे ते भरायचे आहेत. आपण हे सगळं भरून प्रस्तुत करा असं करायचं. हे आपलं जे आहे ते रजिस्टर झालेलं आहे आणि लॉग इन ID जी आहे ती आपली जनरेट झालेली आहे. तर आपली जी काही आपण टाकलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जे आहे ते आपण इथं करून साइन इन करायचं आहे. हे साइन इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ह्या सगळ्या गोष्टीसाठी अलाव करायचं आहे आपण आणि अशा पद्धतीनं आपलं मग याच्यावर जे आहे ते आता 11 मेचं जे काही तापमान आहे, कमीत कमी तापमान आणि हायेस्ट तापमान ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. तर हे झाल्याच्यानंतर आपण आपलं पीक जे काही आपण निवडणार आहेत किंवा आपल्या इकडे लागवड होते त्याची आपण निवड जे आहे ते करायची आहे. ओके, आता सध्या आता एवढ्या दिलेल्या पिकामध्ये एखाद्याकडं भाजीपाला वर्गीय असेल काही पीक किंवा आता सध्या माझ्याकडं ऊस पीक आहे. तर प्लांटेशन डेट जे आहे ते मी आता इथं निवडतोय. ओके, अशा पद्धतीनं हे पीक आता इथं अपडेट झालेलं आहे. पीक सल्लामध्ये आपण जाऊन तर अशा पद्धतीनं आपण आपल्या SOP सुद्धा आपण पिकाचे जे आहे ते आपण पाहू शकतो. असे अतिशय उत्कृष्ट अशी माहिती याच्यात दिलेली आहे. आता आपल्याला जर एखाद्या पिकाचं म्हणजे पुढं नियोजन करायचं आहे आणि त्याच्या SOP पाहायच्या आहेत तर आपण SOPमध्ये जातो. म्हणजे SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. समजा आता मला याच्यामध्ये सोयाबीनचं पाहायचं SOP. तर आपण अशा पद्धतीने याच्यावर टच केलं की सोयाबीन संदर्भातली असलेली PDF फाईल जी आहे ती याच्यामध्ये पूर्ण ओपन होईल आणि उन्हाळी मशागतीसहित बियाणे खरेदीनंतर बियाण्याची तपासणी कशा पद्धतीनं करायची इव्हन सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जे आहे ते दिलेत आले आहेत. आणि व्हरायटी कुठली निवडावी, त्याचं उत्पादन किती आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते तांत्रिक बाबी याच्यामध्ये सगळ्या ज्या आहेत ते डिटेल. ह्याच्यामुळं शेतकऱ्यांना आपल्याला एक लक्षात येईल की म्हणजे कुठली जात आपण आपल्या भागासाठी निवडावी, आपल्या शेतासाठी निवडावी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकतो. तर हे अशा पद्धतीचं हे आपलं ॲप नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं हवामानानुकूल तंत्रज्ञानाची सुद्धा ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी करायच्या आहेत, माती परीक्षण करायचं आहे तर कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याच्या डिटेल्स ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये आपले जे काही बाजारभाव आहे ते सुद्धा आपण आपल्या लगतच्या ह्याच्यामधले जे आहे ते पाहू शकतो. अशा पद्धतीने हे इंटरफेस ओपन होईल. जिल्हा लातूर ऑलरेडी आहे आणि लातूर तालुक्यातली जर माहिती घ्यायची असेल तर आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो. इवन मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय भाव होते प्रत्येक ह्याचे, तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, हरभरा असेल, ह्याची डिटेल माहिती आपल्याला इथं मिळून जाईल. इवन आपल्या भागामध्ये असलेल्या अवजार बँका तर त्यांची त्या गटांची, शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती आणि त्यांचे संबंधित
व्यक्तींचे मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला इथं भेटून जातील. ह्याच्यामध्ये आपण हवामान अनुकूल तंत्रज्ञान असेल, मृद व जलसंधारणाचे जे आहे ते व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो. इव्हन विविध पिकामध्ये असलेले कीड आणि रोग यांचीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते माहिती घेऊ शकतो. त्याच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना म्हणजे फोटोसह आपल्याला ही सगळी माहिती मिळते. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजे आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आपण करण्यासाठी कुठल्या प्रकारची फवारणी आपण करू शकतो ह्याचीसुद्धा माहिती आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते कळून येईल. इवन आता आपल्याकडं मेजर प्रॉब्लेम जो काय होतो आहे सोयाबीनमध्ये खोड माशी मोठ्या प्रमाणामध्ये येते आहे, तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रतिबंधात्मक आपण गोष्टी करू शकतो, बियाणे प्रक्रिया आपण केली पाहिजे आणि नियंत्रणात्मक करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे कीटकनाशक आहे याचीसुद्धा माहिती इथं आपल्याला मिळून जाईल. अशा पद्धतीचं हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं हे ॲप. इवन आपण याच्यामध्ये कृषी वार्ता ही सुद्धा आपण पाहू शकतो, संबंधित बातम्या सर्व. महाराष्ट्र शासनाचं शेतकरी मासिक जे आहे तर ते सुद्धा आपण इथं डाउनलोड जे आहे ते PDF स्वरूपात करू शकतो.